Very good morning to all the viewers of Vidyapit Upaparisar आपल्या भेटीला. We have been seeing this program from the last 5 to 6 days actually. We are trying to reach to the students and the parents of this area, what we can say. There is one word, there is one quote, sir. I would like to first quote that thing. The thing is that language is the doorway to wisdom. ते खूप ज्यांनी कोणी हे लिहून ठेवलं ते खूप छान लिहिलेलं आहे की भाषा ही शहाणपणाकडे नेणारा एक महत्त्वाचा दरवाजा असतो. आपण ज्या दोन महत्त्वाच्या पैलूंवर आज बोलणार आहोत, ज्या विभागावर आज बोलणार आहोत, त्यातला एक पैलू आहे तो म्हणजे भाषा. आणि दुसरा जो पैलू आहे त्याच्या बाबतीत ही खूप सुंदर एक कोट आहे सर. ते कोट आहे असं आहे, मी तुम्हाला रीड करून दाखवतो. लिटरेचर इज द मोस्ट इंटरेस्टिंग अँड सिग्निफिकंट एक्सप्रेशन ऑफ ह्युमॅनिटी. म्हणजे मानवतेचं सगळ्यात चांगलं जे त्याला आपण सादरीकरण म्हणतो ते म्हणजे लिटरेचर आहे. आपण समजलं असाल की आपण आज कुठल्या विभागाविषयी बोलणार आहोत. मी डॉक्टर विक्रम शिंदे, विद्यापीठ उपपरिसर आपल्या भेटीला या सत्रामध्ये, या फेसबुक लाईव्हच्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपल्याला थोडाफार अंदाज आता येऊन गेलेला असेल की ज्या विभागाविषयी आपण बोलणार आहोत तो विभाग लँग्वेज आणि लिटरेचर ह्या दोन्हीच्या संबंधित आहे. आणि तो विभाग आहे इंग्रजी विभाग, त्याला डिपार्टमेंट ऑफ इंग्लिश आपण म्हणतो. तर मी या विभागाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आपल्या इथं आवर्जून आपल्या इथं उपस्थित असलेले माझे गुरु डॉक्टर रमेश चौगुले सर, मी आपलं स्वागत करतो सर. आणि सर, मी आपल्यास विनंती करतो की आपण आपला एक छोटासा परिचय आपल्या प्रेक्षकांना आपण करून द्यावा. नमस्कार. Established in 2004, the Department of English offers PG course in English and PhD course. Right from the establishment of this university campus, that is in 2004, I have been working and associated with this university campus. I have 27 years teaching experience and 18 years research experience. Near about 40 papers I have published in national and international journals, 3 books authored by me, and 3 books I have edited also. I have completed 2 minor research projects, 1 major research project, and the major research project is the most important contribution in the field of research, I hope, because in our university department and in our university sub-campus department, I am the first to receive major research project from UGC New Delhi. And our department also runs research center in English, and near over 40 students from Usmanabad districts are working for PhD in our research center also. खूप छान अशी सर डीप अशी ओळख करून दिली. म्हणजे एक अकॅडमिक आस्पेक्ट आणि दुसरा रिसर्च आस्पेक्ट, ह्या दोन्ही आस्पेक्टने जर बघितलं तर एक ह्यूज असा रिसर्च एक्सपिरियन्स आणि ह्यूज असा अकॅडमिक एक्सपिरियन्स आपल्याकडे सर आहे. सर, आम्ही ज्यावेळेस पुढे जातो त्यावेळेस प्रत्येक आपल्या विभागातील विभाग प्रमुखांना आम्ही एक प्रश्न विचारला. स्वतःबद्दल तर तुम्ही सांगितलंच, पण नेमकं एखाद्या विभागाची सुरुवात कशी होते, कधी होते, त्याचं बॅकग्राऊंड काय असतं, त्याच्यावरून त्याच्या पुढचे विजन्स ठरत असतात. सर, आम्हाला तोच प्रश्न तुम्हाला अगदी विचारायचा आहे की इंग्रजी विभाग हा सुरू कसा झाला, कधी झाला आणि त्याचं नेमकं बॅकग्राऊंड काय होतं? ऑगस्ट 2004 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने उस्मानाबाद या ठिकाणी आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ह्या दोघांनी मिळून उस्मानाबाद या ठिकाणी विद्यापीठ उपपरिसराची निर्मिती केली. बरोबर आहे. मला आठवतं, मी त्यावेळेस कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग या ठिकाणी अधिव्याख्याता म्हणून परमनंट होतो. आणि त्यावेळेस उस्मानाबाद जिल्हा, बीड जिल्हा या 2 जिल्ह्यामध्ये, इव्हन सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा PhD केलेले एकही प्राध्यापक अवेलेबल नव्हता. आणि त्यामुळं इंग्लिश डिपार्टमेंट विद्यापीठ उपकेंद्रामध्ये चालू झाल्या मला विद्यापीठाकडून पत्र आलं की आपण आपल्या रिसर्चचा उपयोग विद्यापीठ उपकेंद्रामध्ये इंग्लिश शिकवण्यासाठी करावा आणि तो डिपार्टमेंट एस्टॅब्लिश करावा. मी 1 सप्टेंबर 2004 पासून विद्यापीठ उपकेंद्रामध्ये अगदी नळदुर्ग टू उस्मानाबाद, उस्मानाबाद टू नळदुर्ग असं STने जाऊन येऊन करून विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं कार्य केलं. त्यावेळेस FA सिद्दीकी, डॉक्टर FA सिद्दीकी, त्यावेळेस ते डॉक्टर नव्हते पण त्यांना प्रोफेसर म्हणून इन्चार्ज नेमलं होतं. प्रोफेसर AB इंदलकर सर आणि प्रोफेसर देवळानकर असं आम्ही 4 जणांनी 4 पेपर पहिल्या 2004 मध्ये शिकवलं.
2005मध्ये माझं योगायोगाने ह्या ठिकाणी निवड झाली, अधिव्याख्याता म्हणूनच निवड झाली आणि एक विभाग प्रमुख म्हणून सुद्धा मला या ठिकाणी जबाबदारी देण्यात आली. आणि दाबके सरांनी तत्कालीन संचालक डॉक्टर रमेश दाबके यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि सांगितलं की विद्यापीठ उपकेंद्रातील सर्व परीक्षेची जबाबदारी तुम्ही घ्यायची आहे. फक्त इंग्लिश डिपार्टमेंटचीच नाही तर सर्व विभागाच्या परीक्षेची जबाबदारी तुम्ही घ्यायची. आणि त्यावेळेस असे काही परीक्षा आम्ही राबवले गेलो आणि दाबके सरांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही अशी परीक्षा राबवा की ते फ्युचरमध्ये विद्यापीठ उपकेंद्राची ओळख तयार होईल. आणि त्या दृष्टीने परीक्षा राबवली, कॉपीमुक्त परीक्षा राबवली आणि कुठल्याही दडपणाला बळी न पडता परीक्षा राबवल्यामुळं आजपर्यंत आपले विद्यापीठ उपपरिसरातील विद्यार्थी कोणत्याही फील्डमध्ये कमी पडत नाहीत. आणि एक चांगलं रिसर्च ॲक्टिव्हिटीज, चांगलं एक्झामिनेशन वर्क आणि एक अकॅडमिक वर्क एस्टॅब्लिश करण्याचं कार्य आम्ही अगदी सुरुवातीपासून केलेलं आहे. सर, आपण खूप छान अशी विभागाची सुरुवात सांगितली. म्हणजे तसा 16 ऑगस्ट 2004ला हा आपला उपकेंद्र म्हणून इथे एस्टॅब्लिश झाला. इंग्रजी विभागही त्याच वेळेस एस्टॅब्लिश झाला आणि अवघ्या 15 दिवसामध्येच तुम्हाला याची जबाबदारीही दिली गेली की तुम्ही एक रिसर्चर म्हणून. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आपण बोललात की एक परीक्षा, कॉपीमुक्त परीक्षा, एक कल्चर तयार करण्याचं काम या उपकेंद्रामार्फत जे तुमच्या हातून इथं आदरणीय दाबके सरांच्या सल्ल्यानुसार करण्यात आलं. सर, आपण अजून एक नाव घेतलं, FS सिद्दीकी सर. सर, आय एम व्हेरी ग्लॅड दॅट ही इज अ फॅमिली फ्रेंड ऑफ माइंड. म्हणजे आमच्या वडिलांचे आणि त्यांचे खूप चांगले संबंध होते. सो आय वुड लाईक टू टेक हिज नेम हिअर. थँक्यू सर. सर, दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न मला इथं आठवतो की विद्यापीठ उपपरिसर म्हणलं एक किंवा एखाद्या ठिकाणी PGला ॲडमिशन घ्यायचं म्हणलं की विद्यार्थी जनरली विचारतात की सर मग आपल्याकडे सुविधा काय आहेत. मग त्या सुविधा भौतिक असतील किंवा संशोधनाच्या असतील. तर नेमकं एक विभाग म्हणून, इंग्रजी विभाग म्हणून आपल्या इथं भौतिक सुविधा आपण विद्यार्थ्यांना काय काय पुरवतो? सर, विद्यापीठ उपकेंद्र स्थापन झाल्या नक्कीच आम्हाला खूप अडचणी फेस केल्या आम्ही. अगदी आम्ही कागदी बोर्डसुद्धा वापरले सुरुवातीच्या पिरियडमध्ये. केमिस्ट्री डिपार्टमेंटला डेळेकर असतील, इंग्लिश डिपार्टमेंटला मी आहे किंवा AM देशमुख असतील. आम्ही कागदी बोर्डही त्या वेळेस वापरलो आणि विद्यार्थ्यांना शिकवलं. पण आत्ता जर पाहिलं तर भौतिक सुविधा विद्यार्थ्यासाठी खूप चांगल्या आपल्याकडे अवेलेबल आहेत. आमच्याकडे 2 क्लासरूम आहेत. दोन्ही क्लासरूम पॉवर पॉईंट प्रेझेंटेशननी इक्विप्ड आहेत. आमच्याकडे इंग्लिश लँग्वेज लॅबोरेटरी आहे. 26 कॉम्प्युटर्स आहेत त्या ठिकाणी आणि सर्व विद्यार्थ्यासाठी मोफत कॉम्प्युटर्स आणि इंटरनेट फॅसिलिटीज अवेलेबल केल्या जातात. याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे स्मार्ट बोर्ड आहे. आपल्याकडे रिसर्च ॲक्टिव्हिटीज होत आहेत आणि त्या रिसर्च ॲक्टिव्हिटीज जे होत आहेत ते सर्व विद्यार्थ्यासाठी खुले आहेत. क्या बात. सर्व विद्यार्थ्यांसाठी खुले. खूप छान. सर, भौतिक सुविधांविषयी आपण सांगितलं. आत्ता एक आपण उल्लेख केला की कागदाचा बोर्ड करून सुरुवातीला वापरलं. सर, मीही ती गोष्ट ऐकून आहे आणि ती गोष्ट मी जर चुकत नसेल तर ती अशी आहे की जे काही लॅबचे इक्विपमेंट्स आलेले होते त्या इक्विपमेंट्स हे जनरली ते फळ्यांच्या बॉक्समध्ये आलेले होते. तर त्यावेळेस बोर्ड नसायचे किंवा नव्हते. तर त्यावेळेस तुम्ही ते सगळे फळ्या एकत्र केल्या, त्याला थोडीशी मागून पट्टी मारली आणि अगदी त्याच्यावर कागद लावून त्याच्यावर टीचिंग सुरू केलं. हो, सुरुवातीच्या पिरियडमध्ये पर्यायच नव्हता. कारण जे इन्फ्रास्ट्रक्चर आपण भाड्याने घेतलेलं होतं, म्हणजे आपल्या विद्यापीठानं भाड्याने घेतलं होतं आणि कमी जागेमध्ये जास्तीत जास्त शिकवण्याचा आमचा प्रयत्न होता. सकाळी 8 वाजता आपल्याकडे 2 शिफ्टमध्ये डिपार्टमेंट चालायचं. 8 ते 12 फर्स्ट इयर आम्ही शिकवत होतो आणि नंतर 12 ते 5 हे सेकंड इयर. म्हणजेच आपल्याकडे 8 ते 5 इन्फ्रास्ट्रक्चर कमी आहे म्हणून विद्यार्थ्यावर कुठलाही अन्याय होऊ दिला नाही. आपण 2 शिफ्टमध्ये त्यांना शिकवलं. पण आता जर विचार केला तर आपलं विद्यापीठ उपरिसरातील इन्फ्रास्ट्रक्चर हे विद्यापीठात सुद्धा नाही तेवढं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आपण विद्यार्थ्याला देऊ केलेलं आहे. सर्व कॉम्प्युटर्स विद्यार्थ्यांना विनामूल्य वापरता येतात रिसर्च करण्यासाठी. लँग्वेज लॅबोरेटरी आहे त्या ठिकाणी. रिसर्च करण्यासाठी त्यांना इंटरनेट फॅसिलिटीज दिल्या आहेत. झेरॉक्स मशीन्स आहेत. म्हणजेच आणि जवळपास 200 थेसिस फ्रॉम ऑल ओव्हर इंडिया आपल्याकडे रेफरन्स स्टडी म्हणून अवेलेबल आहेत. कारण हे सगळे थेसिस माझ्याकडे असेसमेंट करण्यासाठी ऑल ओव्हर इंडियामधून आलेले थेसिस आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि ते आपल्या इंग्लिश लँग्वेज लॅबोरेटरीमध्ये आणि इंग्लिश लायब्ररी म्हणजे इंग्लिश विभागाची स्वतंत्र लायब्ररी आहे. त्या स्वतंत्र लायब्ररीमध्ये हे पुस्तक आणि हे थेसिस आपण विद्यार्थ्यांना अवेलेबल करून दिले आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त त्याचा वाचण्यासाठी स्कोप मिळेल आणि त्यांना अवेअरनेस क्रिएट होईल रिसर्चच्या संदर्भात. आपण बघताय, मी आवर्जून तो मुद्दा काढला की बोर्ड कसा तयार केला आणि कसा वापरला. इथं काढण्यामागे माझे 2 उद्देश आहेत. एक उद्देश आहे की एखादा विभाग ज्यावेळेस सुरू होतो तो अगदी तुटपुंज अशा स्वरूपात सुरू झाला आणि आज जर आपण फॅसिलिटीज सरांनी सांगितलेल्या बघितल्या तर ही एक खूप मोठी अचिव्हमेंट आहे
तर विद्यापीठ प्रशासन असेल, नेहमीच असलेले जे कुलगुरू साहेब असतील, जे काही प्रशासन असेल, जे काही परिषदा असतील, जे काही त्याला आपण म्हणू की मॅनेजमेंट काउन्सिल्स असतील, सिनेट मेंबर्स असतील, ह्यांनी वेळोवेळी जे सहकार्य केलं त्याच्यातून ह्या फॅसिलिटीज इथं खूप उभारल्या. आणि जो दुसरा माझा मुद्दा होता, दुसरा माझा उद्देश होता, हा किस्सा म्हणूया आपण त्याला आठवण्याचा, की तुम्ही जो म्हणलात विद्यार्थ्यांना शिकवण्याची सचोटी, म्हणजे त्या काळात सुद्धा ज्यावेळेस कुठल्याही सुविधा नव्हत्या त्या काळात सुद्धा हे ज्ञानदानाचं काम जे होतं ते अतिशय मनापासून केलं गेलं, हा माझा उद्देश होता. सर, ज्यावेळेस आपण भौतिक सुविधांविषयी बोलतो किंवा त्याला आपण म्हणूया की सुविधांविषयी बोलतो, सगळ्यात महत्वाचा जो पार्ट असतो एखाद्या कोर्सचा तो असतो की त्याचं असणारं एक सिलेबसचं स्ट्रक्चर किंवा त्याला आपण म्हणूया की वेटेज विषयाला कसं दिलं गेलेलं आहे, स्पेशलायझेशन्स काय आहेत. तर नेमकं त्याबद्दल आपण काय सांगाल सर? आता आपल्या विभागामध्ये 4 सेमिस्टरचा कोर्स आहे. 4 सेमिस्टरमध्ये 25% वेटेज आपण रिसर्च मेथडॉलॉजीसाठी दिलेलं आहे. 25% म्हणजे प्रत्येक सेमिस्टरला एक सेपरेट पेपर, कंपल्सरी सेपरेट पेपर रिसर्च मेथडॉलॉजीसाठी आपण अलॉट केलेला आहे. ओके. याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे इंग्लिश लँग्वेज टीचिंग आहे, अमेरिकन लिटरेचर आहे, इंडियन इंग्लिश लिटरेचर आहे. हे ऑप्शन म्हणून आपण विद्यार्थ्यांना देऊ केले आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त काही कंपल्सरी सब्जेक्ट्स आहेत. मग ते स्टडी ऑफ जॅनर असतील, स्टडी ऑफ ऑथर आहेत, इंडियन लिटरेचर इन ट्रान्सलेशन आहे, नॉव्हेल आहे, नॉन फिक्शन आहे, ड्रामा आहे, पोएट्री आहे. म्हणजे जवळपास सर्व प्रकारचे ऑप्शन विषय जे विद्यापीठात शिकवले जातात तेच विषय आपण आपल्या विद्यापीठ उपरिसरामधील विद्यार्थ्यांना देण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. म्हणजे स्ट्रक्चरमध्ये ओव्हरऑल आपलं 25% हे रिसर्चचं वेटेज आहे आणि विद्यापीठाचं ते वैशिष्ट्य असतं की तर रिसर्चवर जास्तीत जास्त भर दिला जास्त. सर, आपण हे सांगितलं, स्ट्रक्चर सांगितलं, सिलेबसचं एक ओव्हरऑल स्ट्रक्चर सांगितलं. सर, आम्ही खूप ऐकून आहोत किंबहुना उपकेंद्रामध्ये सर्वात जास्त PhD स्टुडंट्स असतील, रिसर्च स्कॉलर्स असतील, फेलोशिप्स असतील, मग फॉरेन स्टुडंट्स असतील, याचाही नंबर ज्या वेळेस कधी विषय निघतो तर त्यावेळेस आवर्जून ज्या विभागाचं नाव निघतं तो म्हणजे इंग्रजी विभाग. तर आम्हाला इथे नेमका चालणारा रिसर्च स्कॉलर्स, परदेशातील काही रिसर्च स्कॉलर, त्यांची माहिती आम्हाला द्या. इंग्लिश डिपार्टमेंट इज नोन फॉर रिसर्च ऍक्टिव्हिटीज. स्पेशली रिसर्च ऍक्टिव्हिटीज. राईट. तुम्ही जर रिसर्च ऍक्टिव्हिटीज डिपार्टमेंटचं जर पाहिलं तर मी याच्यापूर्वी आत्ता सांगितलं तुम्हाला काही मिनिटापूर्वीच की आपल्याकडे 2 मायनर रिसर्च प्रोजेक्ट्स कंप्लीट झाले की जे UGC फंडेड होते. पहिला डिपार्टमेंट आहे आपलं डिपार्टमेंट म्हणजे आपलं डिपार्टमेंट फर्स्ट आहे विद्यापीठ उपकेंद्रामध्ये. ओके. की जे UGC कडून मेजर रिसर्च प्रोजेक्ट मिळवलं आणि माझं डिपार्टमेंट हे विद्यापीठातल्या डिपार्टमेंटच्याही अगोदर ओके मेजर रिसर्च प्रोजेक्ट मिळवलेलं पहिलं डिपार्टमेंट आहे. आणि त्यासाठी आपल्याला जवळपास त्यावेळेस 10,80,000 रुपये मिळाले होते. म्हणजे 2010च्या दरम्यान 10,80,000 फंड्स मिळाले होते त्यावेळेस. त्याच्यानंतर आपल्याकडे आता तुम्ही सांगितलं जवळपास 22 विद्यार्थ्यांनी PhD कंप्लीट केलेली आहे. ओके. माझ्या मार्गदर्शनाखाली 22 डायरेक्टली तुमच्या मार्गदर्शनाखाली 22 विद्यार्थ्यांनी PhD कंप्लीट केलेली आहे. जवळपास 17 विद्यार्थ्यांनी MPhil कंप्लीट केलेली आहे. 17 विद्यार्थ्यांनी. आणि आता तुम्ही फॉरेनचे विद्यार्थी म्हणला ते आमचं डिपार्टमेंटचे खूप मोठं ॲसेट आहे. फॉरेनचे विद्यार्थी, बरेच फॉरेनचे विद्यार्थी इंग्रजी विभागात रिसर्च करण्यासाठी प्रेफर करतात. त्यातल्या त्यात इंग्रजी विभाग सब कॅम्पस उस्मानाबाद या ठिकाणी प्रेफर करतात. आणि आज रोजी मला आनंद आहे की 5 फॉरेन विद्यार्थ्यांनी MA विद्यार्थ्यांनी आपल्याकडे PhD कंप्लीट करून अवॉर्ड झालेले आहेत. आणि आज रोजी 4 विद्यार्थी PhD करतायत आपल्या इथं 4 बाहेरचे देशातले विद्यार्थी PhD करतात. आणि फक्त महाराष्ट्रातले उस्मानाबादमधील विद्यार्थी PhD आपल्याकडे करत नसून आपल्याकडे कर्नाटकमधले काही विद्यार्थी या ठिकाणी PhD करतात. आपल्याकडे आंध्र प्रदेशातले विद्यार्थी PhD करतात. आपल्याकडे रिसर्च सेंटर विद्यापीठाने नुकतंच दिलेलं आहे. आणि त्या रिसर्च सेंटरच्या माध्यमातून आपण जिल्ह्यातील 40 विद्यार्थ्यांना आपण रिसर्च गायडन्स म्हणा किंवा रिसर्च फॅसिलिटीज अवेलेबल करून दिले आहे. आणि आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील जवळपास 17 रिसर्च गाईड्स आपल्या डिपार्टमेंटला ॲफिलिएट झालेले आहेत. राईट. छान. आणि जर पब्लिकेशनचा जर विचार केला तर जवळपास 40 आर्टिकल्स वेगवेगळ्या जर्नल्समधून पब्लिश केले आहेत. मला आनंद होतो या ठिकाणी की मी एका इंटरनॅशनल जर्नलचा चीफ एडिटर म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. आणि एक एक्सपर्ट म्हणून ऑन द सिलेक्शन कमिटी फॉर आदेन युनिव्हर्सिटी MN म्हणून सुद्धा आपल्यातले काही फॅकल्टीज
त्यातल्या त्यात मी सुद्धा काम केलेलं आहे. क्या बात आहे. म्हणजे एक परिपूर्ण रिसर्च, त्याला बायोग्राफी ज्याला आपण म्हणू, एक परिपूर्ण रिसर्च फॅसिलिटीज ज्याला म्हणू, त्या इथं दिल्या जातात. परदेशातील जे विद्यार्थी असतील त्यांचा सुद्धा प्रेफरन्स इथे येण्याकडे असतो रिसर्चच्या बाबतीसाठी. म्हणजे एक दिसून आलं सर की फक्त स्ट्रक्चरमध्ये 25% वेटेज दिलं रिसर्चला, हा एवढाच भाग नाहीये, तर त्याचं ॲक्च्युअलीमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात रिसर्च वर्क आपल्या इथं होत आहे. खूप छान सर. सर ज्यावेळेस आपण रिसर्च बघितलं, आपण अकॅडमिक बघितलं, सर आम्हाला आणि आमच्या विद्यार्थ्यांना जाणून घ्यायचं आहे की ज्या टीचिंग्स आपल्या इथे केलं जातं, आता जनरली क्लासरूम टीचिंगचे दिवस तेवढे नाहीत राहिलेले, आता वेगवेगळ्या नवीन व्हरायटी आलेल्या आहेत टीचिंगमध्ये. तर नेमकी टीचिंग लर्निंग मेथॉडॉलॉजीज कुठल्या कुठल्या वापरल्या जातात? बिसाइड्स ट्रॅडिशनल टीचिंग लर्निंग मेथड्स वी आर युजिंग ऑनलाईन मेथड्स ऑल्सो. ओके. स्वयंवरची सर्व लेक्चर्स, ऑनलाईन लेक्चर्स आपण विद्यार्थ्यासाठी कंडक्ट करतो. आपण गेस्ट लेक्चरच्या माध्यमातून वेगवेगळ्या विद्यापीठातील प्राध्यापकांचे गेस्ट लेक्चर्स विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रोव्हाइड करतो. कारण कोरोनाच्या पिरियडमध्ये ऑनलाईनला जास्त डिमांड आलं आणि ऑनलाईनच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना रिसर्च ॲक्टिव्हिटीज असतील, अकॅडमिक ॲक्टिव्हिटीज असतील किंवा टीचिंग असेल, ह्या सर्व गोष्टी आपण विद्यार्थ्यांना, आणि मग विद्यार्थ्याचं सेमिनार आपण घेतो. कारण त्या सेमिनारमधून विद्यार्थी स्वतःचं एक्सप्रेशन तो करू शकतो. क्विज ठेवतो आपण, नेट सेट प्रिपरेशन ठेवलेलं आहे आपण, अँड रिसर्च वर्कशॉप्स ऑर्गनाईज केलेलं आहे. मला एक आवर्जून सांगावंसं वाटतं की विद्यापीठ उपपरिसरामधील इंग्रजी विभाग हे पहिलं डिपार्टमेंट आहे की ज्यांनी पहिल्यांदा स्टेट लेवल सेमिनार 2 दिवसाचं आयोजित केलेलं आहे. आपलं डिपार्टमेंट ही फर्स्ट आहे उपपरिसरामध्ये. आपण 2006 साली त्यावेळेस ऑफलाईन सेमिनार ऑर्गनाईज केलं जायचं आणि त्यावेळेस 2 दिवसाचं स्टेट लेवल सेमिनार ऑर्गनाईज केलं आणि त्या स्टेट लेवल सेमिनारमध्ये मुंबई विद्यापीठाचे प्राध्यापक, नागपूर विद्यापीठाचे प्राध्यापक, कोल्हापूर विद्यापीठाचे प्राध्यापक, नांदेड विद्यापीठाचे जनार्दन वाघमारे, त्यावेळेचे माजी व्हाईस चान्सलर जनार्दन वाघमारे, अर्थात त्यावेळेस ते व्हाईस चान्सलर नव्हते, त्यावेळेस ते नगराध्यक्ष होते, लातूरचे नगराध्यक्ष होते त्यावेळेस, आणि पुणे विद्यापीठाचे प्राध्यापक आपण या ठिकाणी चीफ गेस्ट म्हणून आणले आणि त्यांचं लेक्चर विद्यार्थ्यासाठी आयोजित केले गेले. आणि त्या माध्यमातून आपले विद्यार्थी वेगवेगळ्या स्तरामध्ये आज पोहोचलेले आपल्याला दिसतात. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणलं तर आपणच आहात. धन्यवाद सर. तर आपण बघताय की विविध प्रोग्राम असतील, विविध ऍक्टिव्हिटी असतील, ते नेहमी ऍक्टिव्हिटी घेणं आणि त्याच्या माध्यमातून टीचिंग करणं, म्हणजे ट्रॅडिशनल टीचिंग तर इथं आहेच, बट विथ द हेल्प ऑफ कम्प्युटरायझेशन असेल, विथ द हेल्प ऑफ गेस्ट लेक्चर्स असेल, विथ द हेल्प ऑफ सेमिनार्स, कॉन्फरन्सेस, गेस्ट लेक्चर्स, ह्या सगळ्या माध्यमातून ओव्हरऑल विद्यार्थ्यांना इथं शिकवलं जातं. सर जनरली असं म्हणतात किंवा एक सत्य वाक्य आहे ते की इंग्लिश इज नॉट अ लँग्वेज, इट्स अ लाईफस्टाईल. म्हणजे इंग्लिश ही काय फक्त लँग्वेज पुरती मर्यादित नाहीये, ती लाईफस्टाईल आहे. म्हणजे एखाद्याला इंग्लिश शिकायची असेल तर फक्त ते वर्ड आणि ग्रामर शिकून नाही बसत, त्याची ते अंगी करावं लागतं. तर त्याबद्दल आपण काय म्हणाल? यू आर राईट दॅट इंग्लिश शुड बी लर्न बाय हार्ट. राईट. अर्थात त्याचा अर्थ असा नाही की इंग्लिश खूप अवघड आहे किंवा विद्यार्थ्या मनामध्ये न्यूनगंड तयार होतो असं नाही. वन शुड एक्सप्रेस वन्स ओन थॉट्स, फिलिंग्स in his own language. That is most important, and that should be understood by the listeners. Right. See, that is most important. That is language. That is most important. Right. And if you see that English language, where English is not, that English is everywhere. Barabar. Without English, nothing will happen. Right. Even in competitive examination, you will come across English. Right. Even in entertainment field, you will come across English. Even at the international level, if a student completes MA English and opt for foreign languages. Okay. See, he will work a good translator. क्या बात आहे. See, that is most important. ती मोठी संधी आहे. मोठी संधी आहे, खूप मोठी संधी आहे. एक गुड ट्रान्सलेटर जर व्हायचं असेल इंटरनॅशनल लेवलला, मग ती फ्रेंच ट्रान्सलेशन असेल, इटालियन असेल, जर्मन ट्रान्सलेशन असेल, रशियन ट्रान्सलेशन असेल, जॅपनीज असेल किंवा चायनीज असेल, त्यासाठी इंग्लिश ही आलंच पाहिजे. त्याच वेळेला तो एक चांगला उत्तम दुभाषिक म्हणून काम करू शकतो आणि खूप चांगली संधी आहे विद्यार्थ्यासाठी. खूप चांगली संधी आहे. म्हणजे आपण पाहताय की सरांनी आता सांगितलं की काय संधी आहे, तर त्या बाबतीत सर एक फॅक्ट्स काही इंग्लिशच्या आपण आज मिळवल्या. तर जगातली सगळ्यात जास्त बोलली जाणारी लँग्वेज ही इंग्लिश आहे. पूर्वी ती मेंडरीन होती, पण ह्या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये इंग्लिश लँग्वेज ही पुन्हा एकदा 1 नंबरला आलेली आहे. आणि त्याच्यानंतर जगाची किंवा ज्याला ग्लोबल बिझनेस लँग्वेज आपण म्हणू, ती ग्लोबल बिझनेस लँग्वेज सुद्धा इंग्लिश आहे. म्हणजे ज्याला तुम्हाला स्कोप काय आहे हा जर प्रश्न असेल तर स्कोप इज वर्ल्ड वाईड.
म्हणजे जगात कुठेही जा तुम्हाला तिथे ती लँग्वेज बोलली जाते, ती लँग्वेज उपलब्ध आहे, तो स्कोप आहे. अगदी आपण बरोबर सांगितलं सर. सर मला एक नेहमी प्रश्न पडतो की लँग्वेज हे काय आहे, तर तुमचे म्हणजे तुमचे थॉट्स एक्सप्रेस करण्याचं एक माध्यम आहे. पण पर्टिक्युलरली इंग्लिशच्या बाबतीत एक प्रकारचा न्यूनगंड ग्रामीण भागामध्ये असेल किंवा आपल्या भागामध्ये असेल तो क्रिएट झालेला आहे. आणि मी स्वतः अनुभवलेली गोष्ट आहे की ज्यावेळेस न्यूनगंड म्हणून किंवा त्याची भीती आपण बाळगतो, आपण त्याच्यापासून दूर जातो. पण ज्यावेळेस तुम्ही त्याला ठरवताय की नाही यार मला याच्यात जायचंच आहे आता, तर ती सहजता आणायचीच आहे, तर ती आणली तरी इंग्लिश सारखी सोपी लँग्वेज खरं तर नाही. सर मला त्याच दृष्टिकोनातून एक प्रश्न विचारायचा आहे की बोलण्यातली एक सहजता यायला पाहिजे. म्हणजे जसं आपण मराठी बोलण्यासाठी मला डोक्यात विचार करण्याची गरज पडत नाही, बट इंग्लिश बोलण्यासाठी मला थोडंसं विचार करून, शब्द आठवून, ग्रामर आठवून ते बोलावं लागतं. तर ही सहजता आणण्यासाठी विद्यार्थ्यांनी, मग ते इंग्लिशचे असतील किंवा कुठलेही असतील, काय करायला हवं? See, if you want to learn English, if you want to speak in English fluently, you need to concentrate on 4 skills. That is most important. One is listening. The most important skill, if you want to learn English, you have to acquire that listening skill. Right. Listening skill is most important, right. Because God has given 2 ears, 1 mouth, right, so right, that right. we can listen more and The importance speak is less, more. Right. and speak less. Right. That listening is most important. Very good. See, and after listening, then writing is there, speaking is there. Right. See, writing, listening, speaking, and one more skill is there. That is writing, listening. म्हणजे टोटल हे 4 स्किल्स Skills आपल्याला आहेत. चांगले फ्लुएंटली इंग्लिश बोलता येईल. It is very, you have to concentrate on all these 4 skills. Okay. When you are going to speak in English, at that time, do concentrate on how am I using the English language, where am I committing the mistakes. You have to concentrate. And no doubt, no man is perfect in this world. Everyone is bound to commit mistake. Right. And आणि mistake मधून शिकतो आपण. one should learn through the mistake only. And it is said that failure is the steps towards success. It is ironic. अगदी बरोबर. But go committing mistakes. Go on committing mistakes, but through the mistakes you will learn a lot. क्या बात. Do concentrate on your mistakes. Do try to rectify your mistakes, and do create atmosphere in the class. Do create atmosphere in your house also to listen, to speak. That will help you to speak in English. म्हणजे बोलण्यातली सहजता, ज्याला आपण इंग्लिशमध्ये फ्लुएन्सी म्हणतो, ती कशी आणायची, तर तुमच्या विचार करताना इंग्लिशचा समावेश करा. बोलत असताना सहजासहजी छोटी मोठी वाक्य तुम्ही घरामध्ये इंग्लिशमध्ये बोला, मित्रांमध्ये इंग्लिशमध्ये बोला. वाचत असताना वाचनामध्ये इंग्लिशचा प्रभाव येऊ द्या, तर ती सहजता आपल्याला येते. क्या बात आहे. आणि खूप छान फिलॉसॉफी सरांनी आपण सांगितली की लर्न थ्रू मिस्टेक्स. म्हणजे आयुष्यातला सगळ्यात मोठा गुरु कोण असतो, तो आपल्या मिस्टेक्स असतात. मग त्या कधी आपल्या मिस्टेक्समधूनही कधी शिकावं आणि कधी दुसऱ्यांच्या मिस्टेक्समधूनही आपण शिकावं. क्या बात आहे. व्हेरी गुड सर. सर एक आपल्या मगाशी बोलण्यात एक रेफरन्स आला की एक खूप चांगली फॅसिलिटी जी खूप साऱ्या विद्यापीठांमध्ये सुद्धा नाहीये, ती फॅसिलिटीमध्ये लँग्वेज लॅब. तर ती लँग्वेज लॅब आपल्या इथं आहे. मग त्या लँग्वेज लॅबचं नेमकं रोल विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये काय आहे? खूप म्हणजे इंग्लिश लँग्वेज लॅब plays the most important role in molding the student's life. Okay. As far as research activities considered, they can use English language lab for collecting research material, for collecting reading material, and through English language lab, we are trying to teach them not just that standard English is not important nowadays, because everyone has his own language. India has its own language, America has its own English language, British has its own English language, and Arab countries have their own English language. Right. There is no need nowadays to concentrate on British English or standard English. Right. There is no need. But our department, that English language laboratory, helps students to acquire English language, how to build sentences, how to rectify the sentences, how to use the grammar. See, the use of grammar is most important. Just introductions to the tenses is not important, but the use of the tenses in everyone's life is most important. Right. And that these things the students learn from the English language. And not only English language laboratory helps them in learning these things, but this English language laboratory also helps them to see how are they committing mistakes, how are they speaking in front of the other students, in front of the mob also. That is also being taught in our language. ओके सर, त्याच्याच जोडीने एक प्रश्न मी आपल्याला विचारतो की उपकेंद्र म्हणून इथं विविध, तुमचा विभाग सोडून 9 विभाग कार्यरत आहेत.
हो. तर त्या विभागातील विद्यार्थ्यांकडे इंग्लिश शिकणं गरजेचं असतं. म्हणजे त्यांच्याकडे त्यांची कोर नॉलेज, कोर कॉन्सेप्ट, कोर टेक्निक्स त्यांच्याकडे आहेतच आहेत. पण इंग्लिशची आजकाल गरज आहे. तर मग इतर विभागातल्या विद्यार्थ्यांसाठी ॲज अ इंग्लिश डिपार्टमेंट म्हणून आपण नेमकी काय मदत करताय किंवा कुठलं माध्यम आहे? आता बोलण्याच्या नादात मी सांगायला विसरलो. इंग्लिश डिपार्टमेंट ऑफर्स 2 courses to the students belonging to the other अदर departments. डिपार्टमेंट्स. One is communication skills, Okay. and second one is the soft skills. ओके. कम्युनिकेशन स्किल्स आणि सॉफ्ट स्किल्स हे दोन्ही विषय आपण 2 सेमिस्टरमध्ये शिकवतो. म्हणजे सर्व्हिस कोर्स म्हणून. सर्व्हिस कोर्सच्या माध्यमातून. ओके. आणि जेवढे विद्यार्थी मग केमिस्ट्री डिपार्टमेंटचे असू दे, MBA डिपार्टमेंटचे असू दे, एज्युकेशन डिपार्टमेंटचे असू दे किंवा फिजिक्स डिपार्टमेंट्स आणि आता मॅथ्स डिपार्टमेंटचे Maths विद्यार्थी आहेत. जेवढे विद्यार्थी वेगवेगळ्या विभागात कार्य करतात ते विद्यार्थी आमच्या डिपार्टमेंटमध्ये येऊन कम्युनिकेशन स्किल्स ओके. आणि सॉफ्ट स्किल्स ओके. हे दोन्ही कोर्सेस आमच्याकडे कंप्लीट केल्यामुळं त्या विद्यार्थ्यांना निश्चितच त्याचा फायदा होता आणि ते वेगवेगळ्या फील्डमध्ये जॉब करू शकतात. अगदी अगदी सर. म्हणजे आपण बघताय की उपकेंद्रामध्ये जे विविध विभाग आहेत, तुम्ही तिथेही ऍडमिशन घेतलं तरी तुम्हाला इंग्लिश विभागाचा विद्यार्थी म्हणून 6 महिने, त्याला एक सेमिस्टर आपण म्हणतो, तर तुम्हाला त्याचा फायदा मिळतोच मिळतो. तो म्हणतो सर्व्हिस कोर्सच्या माध्यमातून. सर अगदी याच्याच रिलेशनमध्ये एक प्रश्न मी आपल्याला विचारतो सर, की आम्ही ज्यावेळेस पुण्याला जातो, आमचे विद्यार्थी ज्यावेळेस असतात किंवा जे HR एक्झिक्युटिव्ह आहेत त्यांच्याशी ज्यावेळेस चर्चा होते, तिथं एक गोष्ट बोलली जाते की तुमच्या भागातले जे विद्यार्थी आहेत ते खूप हार्ड वर्किंग आहेत, तुमच्या भागातले जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे नॉलेज खूप आहे, चांगलं आहे, परंतु ते त्यांच्या प्रेझेंटेबिलिटीमध्ये कमी पडतात. मग याच्यासाठी त्या विद्यार्थ्यांनी नेमकं काय करावं? आता मोस्ट ऑफ द स्टुडंट्स लॅक कॉन्फिडन्स टू प्रेझेंट. No doubt they are quite scholar in their own fields, in their own subject also. Right. They are hard worker also. Right. But when the time come to present, Right. at that time they fail. राईट. See. अगदी म्हणजे बोलणाऱ्याची माती विकते असं आपण For म्हणतो. that purpose, our department conducts seminars for the students. क्या बात आहे. विद्यार्थ्यांना जर आपण सेमिनार कंडक्ट केलं तर ते विद्यार्थ्यांच्या लक्षात येईल की आपण कुठं कमी पडतो, कुठं अगदी, बोललं अगदी पाहिजे, बरोबर. कसं बोललं पाहिजे, इतरांसमोर कसं बोललं पाहिजे, अगदी. हे सर्व गोष्टी आम्ही त्यांना सेमिनारच्या माध्यमातून, क्विजच्या माध्यमातून, ग्रुप डिस्कशनच्या माध्यमातून शिकवतो. आणि हे ग्रुप डिस्कशन असेल, सेमिनार असेल, क्विज असेल, हे सर्व्हिस कोर्सच्या विद्यार्थ्यांना सुद्धा शिकवलं जातं. ओके. आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता, जर तुम्ही जर पाहिलं तर शहरातील विद्यार्थी खूप फ्लुएंटली इंग्लिश बोलतात. त्यांच्या बोलण्यातील जे इंग्लिश आहे ते कम्प्लीट 50% चुकीचं बोलतात, पण फ्लुएंटली बोलतात. पण आपल्याकडचे विद्यार्थी इंग्लिश करेक्ट बोलतात, Grammatically correct असतात. ग्रॅमॅटिकल करेक्ट असतात, पण प्रेझेंटेशनमध्ये कमी पडतात. त्याचं कारणच ते आहे की त्यांना एक्सपोजर लहानपणापासून कमी असतं. बरोबर, अगदी बरोबर. एक्सपोजर कमी असल्यामुळं आणि ते एक्सपोजर जास्तीत जास्त मिळावं म्हणून आपल्या डिपार्टमेंटमध्ये आपण सेमिनार्स कंडक्ट करतो. आपल्याकडे रिसर्च ॲक्टिव्हिटीज जवळपास प्रत्येक आठवड्याला एक PhD व्हायवा होशी आपल्याकडे कंडक्ट केलं जातं विद्यार्थ्यासमोर, की त्या विद्यार्थ्याला माहित होतं की कशा प्रकारे प्रेझेंटेशन करावं, कशा प्रकारे प्रेझेंटेशन. म्हणजे आपण बघताय सर, मीही एक सत्य म्हणजे एक स्टेटमेंट ऐकलेलं आहे की जगाच्या पाठीवरती इंग्लिश टीचर म्हणून ज्या लोकांना प्रेफर केलं जातं ते भारतीय लोक आहेत. आणि त्याचं कारण आपण म्हणल्यासारखं, आपण ज्या काळजीनं ग्रामर शिकतो, आपण ज्या काळजीनं त्याची रचना शिकतो, ती जगामध्ये बोलण्याच्या नादामध्ये ते विस्कटलेलं असतं आणि ते आपल्याकडे परफेक्ट असतं. क्या बात आहे. म्हणजे तुम्ही ग्रामीण भागातले आहात आणि कुठेतरी प्रेझेंटेशनला कमी पडताय म्हणून आपण मागं राहायचं कारण नाही. आपलं ग्रामर योग्य आहे, फक्त आपल्याला ते सहजता आणि ती प्रेझेंटेबिलिटी त्याच्यामध्ये आणले पाहिजे. क्या बात आहे सर. सर एक त्या अनुषंगाने एक पुढचा प्रश्न पडतो मला, की म्हणून आपल्या विद्यार्थ्यांनाही की टीचिंगचे जॉब आता त्या मानानं कमी झालेले आहेत, परंतु इंग्लिश लँग्वेज शिकल्यानंतर लोकांच्या डोक्यात एक ग्रह आहे की लँग्वेज शिकली म्हणजे मला फक्त टीचिंग पुरतंच करिअर मर्यादित आहे. तर वेगवेगळे नवीन ट्रेंड्स काय आहेत आणि करिअरच्या नवीन नवीन अपॉर्च्युनिटीज काय आहेत इंग्लिशमध्ये? आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, एक उत्तम दुभाषिक जर व्हायचं असेल तर इंग्लिश डिपार्टमेंटमध्ये येऊन MA केलं पाहिजे. MA इंग्लिश जो करेल त्याला वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये, मग म्हणजे आपण जो इंटरनॅशनल इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेज युनिव्हर्सिटी हैदराबाद असेल, म्हैसूर असेल, पुणे युनिव्हर्सिटी आहे, मुंबई विद्यापीठ आहे, या ठिकाणी फॉरेन लँग्वेजेसची डिपार्टमेंट्स आहेत. बरोबर. मग त्या ठिकाणी फ्रेंच, जर्मन, त्या ठिकाणी चायनीज असेल, जपानीज असेल, हे विषय त्या ठिकाणी शिकवले जातात. मग ती 1 वर्षाचं 2 वर्षाचं सर्टिफिकेट कोर्सेस आहेत. ओके. हे सर्टिफिकेट कोर्सेस जर कम्प्लीट केलं तर आपले बरेच विद्यार्थ्यांना इंटरनॅशनल लेवलला एक उत्तम दुभाषिक म्हणून कार्य करता येतं त्या ठिकाणी. आणि आज त्याचं गरज आहे, कारण तुम्ही जर पाहिलं इंग्लिश डिपार्टमेंटची जर पुस्तकं जर पाहिले तर मेजर पुस्तक इंग्लिश डिपार्टमेंटले मेजर पुस्तक हे फ्रेंचमधून ट्रान्सलेट झालेले आहेत. अगदी 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 फ्रेंचमधून ट्रान्सलेट केले आहेत, रशियनमधून ट्रान्सलेट झालेले आहेत इंग्लिशमध्ये. आणि
ते ट्रान्सलेटर पुरवायचं काम आपलं डिपार्टमेंट करते. क्या बात आहे. आता दुसरं सांगायचं म्हणलं फक्त इंग्लिश MA इंग्लिश केलं की आपण फक्त टीचरच व्हावं असं नाही. काही माझे विद्यार्थी आता उस्मानाबादमध्ये जर तुम्ही पाहिलं तर जेवढे काही कोचिंग क्लासेस चालतात त्या कोचिंग क्लासेसमध्ये इंग्लिश शिकवणारा विद्यार्थी किंवा टीचर हा आपल्या डिपार्टमेंटचा क्या बात. प्रॉडक्ट आहे. अलुमनी आहे तो आपला. तो आपला अलुमनी आपला प्रॉडक्ट आहे. म्हणजे तो स्वतःचा व्यवसाय चालू करू शकतो कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून. आता तुम्हाला ह्याच्या पुढे जाऊन जर सांगायचं असेल तर रेवण भोसले ॲडव्होकेट रेवण भोसले म्हणून आपल्याकडे विद्यार्थी म्हणून होते. ते स्वतःचं फॅक्टरी चालवत होते. एक मोठे उद्योजक आहेत. उद्योजक असून सुद्धा आपल्याकडे त्यांनी ऍडमिशन घेतलं का तर मला चांगलं इंग्लिश आलं पाहिजे, चांगलं बोलता आलं पाहिजे, मला स्टेट लेवलला नॅशनल लेवलला शुगर फॅक्टरी रिप्रेझेंट करण्यासाठी मला उत्तम इंग्लिश बोलता आलं पाहिजे म्हणून ते असे काही विद्यार्थी आहेत. आता कालच एक विद्यार्थिनी आली होती आपल्याकडे आपल्या उस्मानाबाद MIDC मध्ये त्याचं स्वतःचं फॅक्टरी ऑइल फॅक्टरी आहे. ती विद्यार्थीला काय पाहिजे आहे तर मला MA इंग्लिश सर करायचं. म्हणलं काय करायचं आहे तुमचं तर स्वतः ऑइल फॅक्टरी आहे. नाही म्हणले मी जर MA इंग्लिश केलं तर माझं ऑइल फॅक्टरीमध्ये जे काय चेंजेस इज यूज एव्हरीवेअर कुठे वापरत नाही, सगळीकडे इंग्लिश वापरलं जातं आणि त्यासाठी इंग्लिश येणं हे गरजेचं आहे. आणि तुम्ही जर ऑपॉर्च्युनिटीज जर बघितलं जॉब ऑपॉर्च्युनिटीज तर आपले विद्यार्थी कुठे काम करत नाहीत. MPSC DYSP झालेत आपले विद्यार्थी, IB मध्ये आपले विद्यार्थी आहेत, पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहेत, कोर्टामध्ये आहेत, ST डेपोमध्ये काम करतात आपले विद्यार्थी. आपले विद्यार्थी टीचर तर खूप आहेत. तुम्ही जिल्ह्यामध्ये जर कुठल्याही इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये गेला तर त्या ठिकाणी एक इंग्लिशचा विद्यार्थी आपल्या विभागाचा दिसतो. क्या बात. म्हणजे ज्याला आपण अपॉर्च्युनिटीज म्हणतो, ज्याला आपण संधी काय म्हणतो हा प्रश्न असतो. संधी खूप आहेत मित्रांनो. म्हणजे तुम्ही फक्त लँग्वेजचं ते अडॉप्ट करा. सर माझ्याही वाचनात काय आलं की नवीन काय ट्रेंड आलेले आहेत. फॉर एक्झाम्पल पॉडकास्ट असतील, त्याच्यानंतर पुन्हा ऑडिओ बुक्स तयार करणं असेल. म्हणजे ती बुक वाचणं आजकाल लोकांना वाचायला तेवढा वेळ मिळत नाही, तर मग ते ऑडिओ बुक तयार करणं असेल, ट्रान्सलेटर असणं असेल किंवा एखादा साधा ब्लॉगर जरी तुम्हाला बनायचं असेल तरी इंग्लिश या लँग्वेजचा उपयोग तुम्हाला आयुष्यात परफेक्टली करता येऊ शकतो. क्या बात. म्हणजे अशा खूप साऱ्या तुम्हाला संधी आहेत. दुसरा सर प्रश्न मला विचारायचा आहे आपल्याला की बिझनेसचं आपण आता उदाहरण अगदी दिलं. जसं ती मुलगी म्हणली की माझा बिझनेस उस्मानाबाद लेवलला आहे पण तो जर मला इंटरनॅशनल लेवलला किंवा स्टेट लेवलला पोहोचवायचा असेल इंटरस्टेट तर इंग्लिशचा वापर आपल्याला करता येतो. मग मला ठीक आहे समजा मला नोकरी नाहीच करायची, मला एक उद्योजक व्हायचे, मला एक एक्सपोर्ट व्हायचं किंवा उद्योगात मला काही संधी मला अडॉप्ट करायची आहे. मग त्या केसमध्ये इंग्लिशचा नेमका काय वापरतो? आता उद्योगधंदे जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला त्या संबंधित उद्योगधंद्यामधलं जे काही नॉलेज आहे ते नॉलेज आपल्या मदर टंगमध्ये मिळेल याची गॅरंटी नाही. बरोबर, अगदी बरोबर. तुम्हाला जर करेक्ट नॉलेज परफेक्ट नॉलेज जर अक्वायर करायचं असेल तर यू हॅव टू डिपेंड ऑन इंग्लिश लँग्वेज. राईट. मग ते कुठलाही उद्योगधंदा असो ओके, ते उद्योगधंद्याचं सर्व माहितीची परिपूर्ण माहिती तुम्हाला मिळते ती इंग्लिश लँग्वेजमध्ये मिळते. आणि ते इंटरॅक्शन करत असताना सुद्धा तुम्ही नॅशनल लेवल, इंटरनॅशनल लेवल किंवा स्टेट लेवलला ज्यावेळेला तुम्ही इंटरॅक्शन करता वेगवेगळ्या उद्योगधंद्याशी त्यावेळेला जर तुम्ही जर एक चांगल्या इंग्लिश भाषेमध्ये जर संभाषण साधलात तर निश्चितच त्याचा उपयोग पुढच्या व्यक्तीच्या तुम्हाला एक ऍडव्हान्टेज त्याचा होतोच. क्या बात. सर याच्याशी संदर्भात बिहेवियर म्हणजे बिझनेस आणि उद्योग याच्याशी संदर्भात तर ज्या आमच्याकडे सर मार्केटिंग स्किल खूप महत्वाची असते. मातीही विकते आणि जो बोलत नाही त्याचं सोनं सुद्धा विकत नाही. म्हणजे कम्युनिकेशन येणं आणि ती जगाच्या भाषेमध्ये येणं ही एक खूप महत्वाची स्किल आहे मित्रांनो. तुम्ही तुमची प्रत्येक वस्तू ॲज अ कन्व्हिन्सिंग ॲबिलिटी तुमची ती डेव्हलप होते लँग्वेज शिकल्यानंतर. क्या होतं सर. आता हा झाला आपला स्कोप, हा झाला आपल्या विभागाचे संशोधन, हे सगळे गोष्टी आपण एस्टॅब्लिश झाला 2004ला एस्टॅब्लिश झाला. पण ज्यावेळेस आपण विद्यापीठ म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा विचार करतो तर तिथला जो आपला इंग्रजी विभाग आहे हा खूपच एस्टॅब्लिश आहे, खूप मोठी हिस्ट्री त्याला आहे, चांगली चांगली नावं त्याच्यातून आहेत. तर त्या विभागाबद्दलही आम्हाला जाणून घ्यायला थोडंसं आवडेल. आता विद्यापीठ विभागाने आपले विभाग 2004 पासून एकत्रितच काम करते. कधीही म्हणजे विद्यापीठ विभागातील डॉक्टर A.G. खान असतील, ओके, त्याच्यापूर्वी प्रसाद सर होते, डॉक्टर सतीश देशपांडे, डॉक्टर मेबेल फर्नांडिस असतील, ओके, किमोने सर, प्रोफेसर किमोने सर, ओके, ह्या सर्व प्राध्यापकांनी वेळोवेळी विद्यापीठ उपरिसरामध्ये येऊन इथं आम्ही गेस्ट लेक्चर ऑर्गनाईज करायचो आणि विद्यार्थ्यांना त्यांचे जे नॉलेज आहे तो नॉलेज त्यांच्याकडे असलेला जो काही नॉलेज आहे तो नॉलेज विद्यार्थ्यांना देण्याचा आम्ही खूप प्रयत्न केलेला आहे. आणि त्या डिपार्टमेंटच्या मार्फतच अर्थात काही वेळेस आम्ही स्वतःच प्रयत्न करून काही रिसर्च ॲक्टिव्हिटीज आम्ही या ठिकाणी राबवलेल्या आहेत. बऱ्याच रिसर्च ॲक्टिव्हिटीज आम्ही कारण
you should not depend on other departments for your recognition. If you want to recognize, Okay. you need to create your own recognition using your own potentiality. Okay. See, that is most important. आणि आम्ही बऱ्याच वेळेला आम्ही आमचं रिकग्निशन क्रिएट करण्यासाठी आम्ही आमचं रिसर्च असेल, अकॅडमिक ॲक्टिव्हिटीज असेल, या सर्व गोष्टी आम्ही या ठिकाणी क्रिएट करण्याचा प्रयत्न केला. निश्चितच विद्यापीठाच्या डिपार्टमेंटचा सुद्धा आमच्या विभागाला सहकार्य मिळालं. ओके सर, आता आपण सगळं विभाग पाहिला, त्याची व्याप्ती पाहिली, त्याच्या ज्या संधी आहेत त्या पाहिल्या. आता विद्यार्थी म्हणून मला प्रश्न पडतो की मला समजा उपकेंद्रामध्ये इंग्रजी विभागामध्ये ॲडमिशन घ्यायचे, तर नेमकी त्याची प्रवेश प्रक्रिया काय आहे, त्याची पात्रता काय आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मला फीस किती पे करायला लागते. आता प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भात सांगतो मी तुम्हाला पहिल्यांदा. एनी ग्रॅज्युएट हॅव्हिंग इंग्लिश ॲज वन ऑफ द सब्जेक्ट्स ॲट डिग्री लेवल ओके, म्हणजे तो optional नसला तरी चालेल. नसेल तरी चालेल, कंपल्सरी इंग्लिश असेल तरी सुद्धा चालेल. इज एलिजिबल फॉर ॲडमिशन टू इंग्लिश. बट त्या विषयामध्ये म्हणजे इंग्लिश विषयामध्ये त्याला किमान 40% गुण आवश्यक आहे. मग तो कुठलाही ग्रॅज्युएट असेल तरी चालेल, त्याला 40% गुण आवश्यक आहे. एक पात्रता. आता फीज जर विचार केला तर फीज आपल्याकडे खूप नॉमिनल आहे. आणि खरं तर फीज इतकं नॉमिनल आहे की 1241 रुपये हे टोटल वर्षाचं फी आहे. जर तो विद्यार्थी स्कॉलरशिप धारक असेल तर त्याला फक्त 241 रुपये फी बसते. आणि जर ओपनचा विद्यार्थी असेल तर त्याला 1241 रुपये फी बसते. म्हणजे अगदी नॉमिनल फी आपल्या डिपार्टमेंटमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना आपण आकारतो. ओके सर, आपण बघताय मेजर जो डिफरन्स असतो विद्यापीठांमधला आणि कॉलेजेसमधला, महाविद्यालयांमधला, तोच हाच असतो की फीस म्हणजे अगदी नगण्य फीसवरती विद्यार्थ्यांना ते सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. आणि सर आपण अगदी तोच इथं सांगितलं. सर एक थोडासा एक जनरल प्रश्न मी आपल्याला विचारतो. उपकेंद्र म्हणून आम्हाला आपल्या विजन जाणून घ्यायचे. हां, आता द डिपार्टमेंट ऑफ इंग्लिश अट्रॅक्ट्स specially research students from the foreign countries. Okay. It is our vision to create research atmosphere in the department and to create this teaching department as a research department. Okay. See, that is most important for us because आपण जर आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जर पाहिलात तर पहिले 4 वर्ष कंप्लीट झाले की त्याला रिसर्च करणं ही कंपल्सरी आहे. ओके. आणि जर आपण MA झाल्यानंतर आपण विद्यार्थ्याला जर चांगला रिसर्च जर विद्यार्थ्यांना या ठिकाणी देऊ शकलो आणि एक रिसर्च सेंटर या ठिकाणी जर तयार करू शकलो चांगलं, अर्थात ऑलरेडी रिसर्च सेंटर आहेच, पण अजून काय बाहेरचे विद्यार्थी या ठिकाणी कसे येतील, बाहेरच्या देशातील विद्यार्थी कसे येतील आणि आपल्या विद्यापीठ उपकेंद्रामधील रिसर्च ॲक्टिव्हिटीजचा कसा त्यांना बेनिफिट होईल यासाठी आपलं डिपार्टमेंट निश्चितच प्रयत्न करणार आहे. हे आपलं चांगलं एक फ्युचर विजन. आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन च्या संदर्भात एक सांगायचं वाटतं, कारण कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनमध्ये तुम्ही जर पाहिलं तर इंग्लिश इज कंपल्सरी. अगदी एक विषय त्या ठिकाणी इंग्लिश ही कंपल्सरी असतो की कुठलाही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असेल, मग MPSC असेल, UPSC असेल, बँकिंग असेल किंवा कुठलेही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असेल, त्या ठिकाणी इंग्लिश हे कंपल्सरी विषय आहेच. आणि ते कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन सेंटर आपल्या डिपार्टमेंटमध्ये उभा करण्याचा एक माणूस आमच्या डिपार्टमेंटचा आहे. क्या बात, व्हेरी गुड. तर आपण पाहताय ज्या पद्धतीनं सरांनी आपले विजन सांगितल्या त्या आम्ही आमच्यापर्यंत पोहोचवल्या आपल्यापर्यंत. सर एक शेवटचा आपल्याला प्रश्न की विद्यार्थ्यांसाठी आपला संदेश काय असेल? वर्क हार्ड, दॅट इज मोर, बी पोलाइट अँड बी ऑनेस्ट. क्या बात आहे. इफ यू आर ऑनेस्ट, इफ यू आर पोलाइट अँड इफ यू वर्क हार्ड, नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड. क्या बात आहे. म्हणजे बघताय आपण की हा फक्त विद्यार्थी म्हणूनच संदेश कामाचा नाहीये, तर एक माणूस म्हणून जगण्यासाठी सुद्धा अत्यावश्यक हा संदेश आहे. धन्यवाद सर. तर आपण मित्रांनो बघितलं ह्या थ्रू आउट ह्या एक जवळपास 40 मिनिटाच्या चर्चेमध्ये आपल्याला लक्षात आलं असेल, जनरली असं म्हणतात की मनाच्या भावना मनापर्यंत पोहोचवणं त्याच्यासाठी जे माध्यम लागतं त्याला भाषा म्हणतात. मग ती कधी आपली फिजिकल लँग्वेज असते त्याला आपण बॉडी लँग्वेज म्हणतो, कधी त्याला आपण आय लँग्वेज असते, आय कॉन्टॅक्ट म्हणतो. मग त्याला शब्दामध्ये ज्यावेळेस आपण गुंफतो तर त्यावेळेस ती कुठल्या तरी विशिष्ट भाषेमध्ये गुंतली जाते. तर त्याच दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय लेवलला असेल, पर्सनल लेवलला असेल, औद्योगिक लेवलला असेल, जी भाषा आपल्याला महत्त्वाची आहे ती भाषा म्हणजे इंग्रजी आहे. आणि अपार्ट फ्रॉम दॅट आयुष्यामध्ये ज्यावेळेस खूप आपण स्ट्रेन्स होतो, खूप म्हणजे मटेरियलिस्टिक आयुष्यातून आपल्याला बाहेर पडत असतो, त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला भाग असतो तो म्हणजे लिटरेचर. आणि तो लिटरेचर आणि ती भाषा याबद्दल आपण आज जाणून घेतलं. मित्रांनो, आपण सर्वजण हे आमचे सत्र ऐकत आहात. इथून पुढेही आपला असाच रिस्पॉन्स आम्हाला राहील याची मला खात्री आहे. सर
आपण विद्यापीठ उपपरिसर आपल्या भेटीला या फेसबुक लाईव्ह सत्रामध्ये इथं आलात. आमच्या विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन केलं. या सर्वांच्या वतीनं आणि आमच्या वतीनं आम्ही आपले अभिनंदन करतो. धन्यवाद म्हणतो. धन्यवाद सर. थँक्यू सर.